श्री स्वामी समर्थ. तुमची समस्या हे आहे की तुम्ही त्या लोकांसाठी सुद्धा समुद्र पार करायला तयार होता, जे तुमच्यासाठी साधा पूलही पार करू शकत नाहीत. कोणाचा अपमान करून त्याला दुश्मन बनवण्याच्या जागी त्याला प्रेमाने बोलून त्याच्याशी मैत्री करणे हे केव्हाही चांगलं असतं. जे लोक तुम्हाला म्हणतात त्यांना वेळ नाही, खरं पाहता त्यांच्या खास नात्यामध्ये तुमचं नाव नसते. पाने गळल्याशिवाय झाडावर नवीन पाने येत नसतात. त्याचप्रमाणे जीवनात अडचणी संकटे सहन केल्याशिवाय आयुष्यात चांगले दिवस दिसत नसतात. तुम्ही तुमची राय देणं हे खूप महत्त्वाचे असते. नाहीतर तुम्ही शांत राहाल आणि लोक त्यांची मनमानी करत राहतील. आणि माणूस आपलाच नुकसान करत नसतो, तर सोबत जो त्याला मदत करतो त्याचेही नुकसान करतो. असे म्हणतात की धर्म हे पैशापेक्षा खूप मोठा असतो. हे महत्त्वाचे नाही की सरळ ज्ञान पुस्तकातच मिळेल. काही ज्ञान जीवनात नातीसुद्धा शिकवून जातात. स्वामी म्हणतात, एक लक्षात ठेवा की जर तुम्ही कोणाला सुधरवण्याचा जास्त प्रयत्न करत असाल तर ते करू नका. कारण तुमचं प्रेम तुमच्या जास्तीच्या जबरदस्तीमुळे त्याला तुमचा दुश्मन बनवेल. तुम्ही स्वामींना मानत असाल, त्यांच्या या विचारांवर सहमत असाल, तुमचा त्यांच्यावर विश्वास असेल तरच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आज स्वामी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्वामी आज तुमच्यावर खूप खुश आहेत. ते तुम्हाला आज मोठा आशीर्वाद देण्याची तयारी करत आहेत. याचा तुम्हाला येत्या आठवड्यात अनुभव येईल. तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुम्हाला आज जे पाहिजे ते मिळणार आहे. तुमच्या ज्या समस्या आहेत, ज्या तुमच्या अडचणी आहेत, त्या आज पूर्णपणे संपून जाणार आहेत. तुम्हाला खूप मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे. तुम्हाला याचा अनुभव येणार आहे. अनुभव लवकर घेण्यासाठी आत्ताच न वेळ घालवता या संदेशाला लाईक करा. तुमची एखादी इच्छा पूर्ण व्हायची असेल आणि ती स्वामी लवकरात लवकर पूर्ण कराव असं वाटत असेल तर ती कमेंटमध्ये लिहून त्यापुढे अशक्य ही शक्य करतील स्वामी असे लिहा. येत्या काही तासात तो पूर्ण होताना दिसेल. स्वामी म्हणतात, या जगात अशक्य असं काहीच नाही. जे तुम्हाला कदाचित यावेळी अशक्य वाटत असेल तेही आज शक्य होणार आहे. तुम्ही फक्त विश्वास ठेवा आणि त्याच विश्वासाच्या जोरावर स्वामींचा चमत्कार तुम्हाला बघायला मिळेल. स्वामींचे चमत्कार बघण्यासाठी वेळ न वाया घालवता या संदेशाला शेवटपर्यंत ऐका. कारण पुढील येणारे 11 मिनिटे तुमचं आयुष्य बदलू शकतात. त्या 11 मिनिटांना तुम्ही काही मामुली समजू नका. या 11 मिनिटामध्ये एवढी ताकद आहे की ते सर्व तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतात. तुमच्या आयुष्यातील सर्व कष्ट, तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख हे 6 मिनिटे पूर्णपणे बदलून टाकतील. त्यामुळे येणारे 11 मिनिटे चुकवू नका. स्वामी म्हणतात, तुमचा आमच्यावर विश्वास आहे. मग बस तुमच्या आयुष्यात जे संकट येत आहेत ते आम्हीच पाठवत आहोत. कारण आम्हाला पाहायचं आहे तुम्ही आमचे भक्त आहात आणि स्वतःवर तुमचा विश्वास आहे की नाही. संकट आल्यावर तुम्ही आम्हाला हाक मारता की नाही. त्यामुळे त्या संकटांना घाबरण्याची गरज बिलकुल नाही. ते आम्हीच पाठवलेले संकट आहेत.
ज्याचे जसे चरित्र असते त्याचे तसे मित्र असतात. शुद्धता तर विचारांमध्ये असते, माणूस कुठे पवित्र असतो. फुलातला सुद्धा किडे असतात, दगडात सुद्धा हिरे असतात. वाईट सोडून चांगले बघा, माणसात सुद्धा देव दिसेल. कोणी तुमचा सन्मान करो अथवा ना करो, तुम्ही तुमचे कर्तव्य करीत चांगले काम करत राहा. नेहमी लक्षात ठेवा, करोडो लोक झोपेत असताना म्हणून सूर्य उगवणं कधी सोडत नाही. तुम्ही कोणतंही काम करत आहात त्यामध्ये लोकांचा विचार करू नका. तुम्हाला त्यामध्ये कोणी तुमची मदत करो अथवा न करो, पण तुम्ही ते काम करणं सोडू नका. पहाटे प्राजक्तासारखे उमलून निरीशिंगासारखे सुगंधित होत जावे. सुगंधित आनंदाच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे. अश्रू असतोत कुणाचेही, आपणच विरघळून जावे. नसोत कुणीही आपले, आपण मात्र सर्वांचे व्हावे. स्वामी म्हणतात, जीवन आहे तेथे आठवण आहे, आठवण आहे तेथे भावना आहेत, भावना आहे तेथे आपली माणसे आहे, आणि आपली माणसे आहेत तेथे नक्कीच तुम्ही आहात. श्री स्वामी समर्थ. आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकले, पण उद्याच्या काळजीत आजचे सुख हरवू नका. प्रत्येक वेळी एकाच बाजूने विचार केला तर समोरचा चुकीचाच दिसणार. दोन्ही बाजूने विचार करून बघा, कधी तुमचा गैरसमज दूर होणार. स्वतःचा राग इतका महाग करा की कोणालाही तो परवडणार नाही, आणि स्वतःचा आनंद इतका स्वस्त करा की कोणीही ते सगळं घेऊ शकतील. अहंकारापायी आपल्या आवडत्या व्यक्तीला सोडण्याऐवजी आपला अहंकार सोडणे हे कधीही चांगले असते. मैत्रीत शिकवावं, एकमेकांना समजून घ्यावं, खुल्या मनाने कौतुक करावं. चुकीच होत असेल तर ते मोकळ्या मनाने सांगावं. खरे तर मैत्रीत कोणीही कुंपण नसावं, मात्र आदरयुक्त मर्यादाचं एक मोकळं अंगण असावं. किती पैसा कमावला म्हणजे श्रीमंत समजावा किंवा यशस्वी समजावा, तर स्वामी त्याचे फार चांगले उत्तर देतात आणि म्हणतात, नीतिधर्माचे आचरण ठेवता यावे, मुलाबाळांचे रक्षण करता यावे, आईवडिलांची काळजी घेता यावी, आबरूने जगता यावे. इतका जवळ पैसा असला की तो माणूस श्रीमंत समजावा. ग्रंथ समजल्याशिवाय संत समजणार नाही, आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजणार नाही. कुणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा कठीणपणा हे नसतो, ते त्याचे संस्कार असतात. ते त्याचा कमीपणा नसतो, ते त्याच्या घरच्यांची शिकवण असते. मनाशी जोडलेले प्रत्येक नातं खरंच खूप भावनिक असतं. दूर असेल कोणी तरीही मन मात्र जवळ असतं. योग्य लोकांचे हात हातात असतील तर चुकीच्या लोकांचे पाय घराच्या बाजूला राहतील. सकाळ हसली असावी, ईश्वराची मूर्ती नजरेसमोर दिसावी. मुखी असावे पांडुरंगाचे नाम, सोपे होईल सर्व काम. तर म्हणा एकदा, श्री स्वामी समर्थ. ओंजळीत बसले एवढं नक्की घ्या, सांडण्याआधी ते वाटायला शिका. माणुसकी कमी होत चालली ते तेवढी फक्त जपा. स्वामी सांगतात, इतिहास काहीही असू द्या, इतिहासात काय झाले होते, वर्तमानात काय होत आहे आणि भविष्यात काय होणार आहे, या गोष्टीचा विचार करू नका. वर्तमान जे आहे ते जगायला शिका.
संगत कधी राजाची करू नका, कधी आपल्या नौकर बनवून ठेवू शकेल काय माहिती. पण संगत संतांची करा, कधी देवाची भेट घालून देईल काही सांगता येत नाही. ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो ते संधी निर्माण करतो तो बुद्धिमान. पण जो संधीचं सोनं बनवतो तोच विजेता असतो. आनंद शोधू नका, तो निर्माण करा, कारण निर्माण केलेला आनंद खूप सुंदर आणि समाधानी असतो. जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते, परंतु यश ही एकमेव अशी गोष्ट आहे जी ठोकर लागल्यावर मिळते. संयम ठेवा, संकटांचे हेही दिवस जातील. आज जे तुम्हाला पाहून हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहत राहतील. जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरेकडे लक्ष देऊ नका, कारण त्यांच्या नजरा नजरेपुरत्या नाही तर गरजेनुसार बदलतात. आयुष्यात ती व्यक्ती सापडायला भाग्य लागतं जी तुम्हाला जेव्हा हसायचं नसतं तेव्हा पण ती तुम्हाला हसवण्याचा एक प्रयत्न करते. शब्द दिल्याने आशा निर्माण होतात आणि दिलेले शब्द पाळल्याने विश्वास. खरे बोलणाऱ्या व्यक्तीला खूप मित्र नसतात, पण चांगले मित्र नक्कीच असतात. एक बच्चे ने बड़ी मासूमियत से गुड मॉर्निंग का मतलब बताया. मेरी अच्छी माँ सुबह से उठकर इधर उधर दौड़ लगाती है और घर के काम करती रहती है. इसी को तो गुड मॉर्निंग माँ कहते हैं. गुड मॉर्निंग. इस बच्चे के लिए तो सभी हैरान हैं. स्वामी म्हणतात, ज्या प्रकारे त्या लेकराने गुड मॉर्निंग म्हणजेच सकाळच्या पहिल्याच दिवसाच्या सुरुवातीचा अर्थ हिंदीत सांगितला ते जास्त काही फरक नाही पडत. पण एक लक्षात ठेवा, आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळेल जर तुम्ही त्यामागे धडपड कराल. तुमच्या आयुष्यातला आनंद गणेशाच्या पोटा इतका विशाल असो, अडचणी उंदरा इतक्या लहान असो, आयुष्य सोंडे इतके लांब असो, क्षण मोदका इतके गोड असो. त्यामुळे तुम्ही आयुष्यात कधीही हार मानू नका. अशक्य आहे काही अडचण नाही, स्वामीवर विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट शक्य करतील स्वामी, कारण अशक्यही शक्य करतील स्वामी. स्वामी म्हणतात, एक लक्षात ठेवा, भाग्य हे आपल्या हातात नाही, पण निर्णय आपल्या हातात आहेत. भाग्य आपले निर्णय बदलू शकत नाही, पण निर्णय आपली परिस्थिती बदलू शकतात. आयुष्यात सर्व काही ठरलेलं असतं, विधी लिखित मांडलेलं असतं. सूर्याच्या कक्षेबाहेर पृथ्वीला जाता येत नाही. भल्यासाठी होत सारं कळत असून कुणाला नाही. लगेच भेटत नाही प्रत्येक गोष्ट, त्यासाठी थोडे कष्ट करावे लागतात. होय, आयुष्यात घडतात गोष्टी मनासारख्या, त्यासाठी पहिले आयुष्यभर झटावं लागतं. नम्रतेशिवाय ज्ञान मिळत नाही, मिळालं तर ते टिकत नाही आणि टिकलं तर ते शोभत नाही. म्हणून जीवनात योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तीसमोर आणि योग्य वेळी नम्र झाले पाहिजे. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. हसण्याची इच्छा नसली तरीही हसावं लागतं. कोणीही विचारलं कसं आहेस तर मजेत आहे म्हणावं लागतं. जीवन हे एक रंगमंच आहे, येथे प्रत्येकाला नाटक हे करावंच लागतं. जीवनात अशा लोकांना जवळ करा जे कुठल्याही परिस्थितीत तुमच्यासोबत मजबूतपणे उभे राहतील. कारण नात्यामध्ये विश्वास आणि मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल तर गेम खेळायला सुरुवात होत नाही. खिशाने श्रीमंत नसाल तरीही हरकत नाही, पण मनाने नक्कीच श्रीमंत बना. कारण कळस जरी सोन्याचा असला तरीही लोक दगडाच्या पायरीवरच नतमस्तक होतात. जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते, परंतु यश ही एकमेव अशी गोष्ट आहे
जे खूप वेळा ठोकर लागल्याने, ठोकर खाल्ल्याने मिळते. परिस्थितीप्रमाणे बदलणारी माणसे सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलविणारी माणसे सांभाळा. आयुष्यात कधीही अपयश अनुभवायला मिळाले तर काही काळजी करू नका. देवाचे नाव घ्या, स्वामींचे नामस्मरण करा आणि स्वतःला म्हणा, तुम्ही हे करू शकता. शब्द दिल्याने आशा निर्माण होतात आणि दिलेला शब्द पाळल्याने विश्वास आणि विश्वासाने नाते मजबूत बनतात. आपलं तर एकच तत्व आहे, प्रेम द्या आणि प्रेम घ्या. हे जीवन एकदाच आहे, कायम सर्वांसोबत हसत राहा. आयुष्याच्या खेळात तसं जसं जमल तसं तुम्ही प्रयत्न करा की तुम्हीही खुश राहाल आणि दुसऱ्यालाही खुश ठेवाल. नम्रतेशिवाय ज्ञान मिळत नाही, त्यामुळे नम्रता ठेवा आणि जेव्हा तुम्ही नम्रता ठेवाल तेव्हा तुम्हाला ज्ञान मिळायला सुरुवात होईल. आयुष्यात बाळपणीचाच काळ फक्त सुखाचा असतो, कारण अहंकारापासून तो लांब असतो. हम भी कुछ है हा भाव एकदा जागा झाला की त्यानंतर सुरू होतो फक्त ती म्हणजे झुंज आणि स्पर्धा, तर्क आणि संघर्ष, आणि त्यामध्ये हरवून जातात ते सुखाचे क्षण. जीवनात दोन गोष्टी वाया जाऊ देऊ नका. अन्नाचा कण, आनंदाचा क्षण. नेहमी हसत राहा. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण व्यक्ती कधी ना कधी संपते, पण त्याचं व्यक्तिमत्व हे कधीच संपत नाही. सगळी भूमिती पुस्तके चाळीत, त्रिकोण, काटकोण, लघुकोण, विशालकोण, पंचकोण, षटकोण, सप्तकोण, अष्टकोण, सगळे कोण सापडले. अगदी कोणताही चौकोनही सापडला, पण दूरदृष्टिकोन हा सापडला नाही. भूमितीत नसतो तो स्वतःला अनुभवातून येतो. त्यामुळे ते अनुभव लक्षात ठेवायला शिका. प्रत्येक वेळेस तुम्हाला लोकांची साथ मिळेलच असं नाही. कधीकधी एकटे लढा द्यायला शिका, पण असे लढा की साथ न देणारे पण हात जोडून प्रणाम करतील. घडून गेलेल्या गोष्टींचे दुःख करून आपण आपलाच त्रास देतो. गेलेल्या गोष्टींकडे पाहत राहण्यापेक्षा पुढील मार्ग पाहावा. कदाचित परमेश्वराने आपल्याला यासाठीच डोळे मागे न देता पुढे दिले असते. स्वामी बोलतात, एक लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यात येणारी माणसंही झाडाच्या अवयवासारखी असतात. काही फांदीसारखी असतात, जास्त जोर दिला की तुटतात. काही पानासारखी असतात, अर्ध्यावर साथ सोडणारी. काही काट्यासारखी असतात, सोबत असून टोचत राहणारी. आणि काही मुळासारखी असतात, न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी. प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दुःख कधीच कुणाजवळ व्यक्त करू नका. कारण लोक कधी सुखावर नजर लावतात आणि कधी दुःखावर मीठ चोळतात हे कळत नाही. बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं, पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली ते घरटं विसरावं नाही. फुलांना वाढायला ज्या प्रकारे सूर्यकिरणांची गरज असते, सूर्यकिरणांची त्यांना आवश्यकता असते, तसेच मनुष्याला आयुष्यात पुढे जाण्यास, मनुष्याला आयुष्यात काहीतरी करण्यास त्याच प्रकारे कुणाची तरी साथाची आवश्यकता असते. कुणाच्या तरी मार्गदर्शनाची त्याला खूप गरज असते. कोणीतरी त्याला सांगावं, त्याला मनापासून काही करण्याला मदत करावी अशी त्याची प्रथम इच्छा असते. त्याला वाटतं की आपण पुढे जात राहावं, सोबतच कोणीतरी आपल्याला पण मदत करावं. त्याचप्रमाणे तुम्हीही आयुष्यात कधी काही गोष्टी केल्या असतील. कदाचित काही गोष्टी हे तुम्हाला खूप वाईट वाटल्या असतील. त्यामध्ये तुम्ही कोणाला वाईट बोलले असाल, तुम्ही कोणासोबत भांडण केलं असेल किंवा कदाचित काही दुसरं झालं असेल.
पण तुमच्या आयुष्यात खूप वाईट गोष्टी घडतात आणि तशाच खूप सुखी आणि आनंदी ठेवणाऱ्या गोष्टीसुद्धा घडतात. त्यामुळे त्या गोष्टींकडे लक्ष द्या, त्यांना दुर्लक्ष करू नका. आयुष्य म्हणजे एक खेळ आहे. त्या खेळाला कसं चांगलं खेळायचं, त्यामध्ये डाव कसे घालायचे हे फक्त आपल्यावर असते. आपण काय आणि कसं करतो हे आपण आपलं ठरवायचं असतं. आयुष्य तर आपलंच आहे, त्यात कसं जगायचं हे आपण आपलं पाहायचं असतं. कधी काळी गरज नसतानाही लोकांच्या वाटेला जायचं नसतं. कारण जेव्हा आपली गरज नसते किंवा काही अडचण नसते आणि तेव्हा लोकांना त्रास दिला तर त्यात आपलंच नुकसान असते. त्यामुळे गरज असेल किंवा काम असेल तर लोकांना बोलायला जा. कारण या जगात आजकाल कोणीही कामाशिवाय तुमच्याशी नातं ठेवत नाही किंवा कामाशिवाय तुम्हाला बोलत नाही. मन प्रसन्न ठेवायला शिका. या मनाने खूप काही गोष्टी होऊ शकतात. आयुष्यात प्रत्येक गोष्टीला 3 कारणे असतात. ते खूप महत्त्वाची असतात. 1 पैसा, 2 विचार आणि 3 संयम. आयुष्यात पैसा असला की कुठं लावा, कोणत्या गोष्टीत ते आपण टाकावा किंवा कोठून काढावा हे त्याला कळत नाही. आणि आयुष्यात संयम नसेल तर माणूस बर्बाद होतो. आणि त्याचप्रमाणे विचार न केल्याशिवाय कोणतीही गोष्ट केली तर ते त्याच्यासाठी अवघड असतं. एक लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट मिळेल, प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी होईल. फक्त एकदा कमेंटमध्ये स्वामी शक्तीवर पूर्ण विश्वास आहे असं लिहायला विसरू नका. स्वामी म्हणतात, माझे नाम स्मरण करा, आयुष्यात तुम्हाला कोणतंच संकट येणार नाही. पण तुम्हालाही वाटत असेल स्वामींचे नाम स्मरण केल्याने काय होते, तर ऐका. मन पहिले तर तुम्ही शांत ठेवा आणि एकदा म्हणा, स्वामींचं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी बोलतात, स्वामींचं नामस्मरण केल्याने आयुष्यात एक खूप मोठा फरक पडतो. कदाचित तुमच्यासोबत काही वाईट घटना घडायची असेल आणि त्याआधी काही वेळाआधी तुम्ही जर स्वामींचे नामस्मरण केले, त्यांचे नाव घेतले, तर ते संकट जवळ येतच नाही, दुरून पळून जातं. त्यामुळे स्वामींचं नाम घेत राहा. काय माहीत कधीकाळी खूप मोठ्या संकटातून बचावसाल. स्वामींची शक्ती तर तुम्हाला माहितीच आहे. स्वामी काहीही करू शकतात. त्यांच्यासाठी अशक्य म्हणजे काहीच नाही. त्यांच्यासाठी सर्व काही हे शक्य आहे. आणि तेच विश्वास पूर्ण तुम्हालाही येईल. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि ते तुम्हाला जे सांगत आहेत ते पूर्ण शांतपणे ऐका. स्वामी बोलतायत, आजचा हा स्वामी संदेश जो कोणी शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या आयुष्यात 3 मोठे चमत्कार त्याला येत्या आठवड्यात दिसणार आहेत. ते चमत्कार त्याची आर्थिक परिस्थिती, त्याचे स्थिती, त्याचे विचार करण्याचे जे योग्य पद्धत आहे ती, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा जे मान अपमान आहे त्याबद्दल. अशा काही मोठ्या मोठ्या स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. प्रत्येक गोष्ट मिळेल आयुष्यात. तुमच्या चिंता दूर करा. आयुष्यात पैसा, प्रसिद्धी आणि नामस्मरण केल्याने प्रत्येक गोष्ट मिळते. आयुष्यात जर पैसा हवा, प्रसिद्धी हवी, नाव हवं तर स्वामींचे नाम स्मरण करत जा. त्यांचे नाम घेत जा. खरंच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. स्वामी बोलतात, आमचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत तुम्ही ऐकला आहात. तुम्ही आमचं बोलणं ऐकून घेतलं. तुम्ही शांत मनाचे पण समजदार व्यक्ती आहात. स्वामी म्हणतात, आमचा स्वामी संदेश ज्या कोणी व्यक्तींनी शेवटपर्यंत ऐकला आहे, आता आम्हाला त्याची खात्री हवी.
म्हणजे की खरंच तुम्ही आमचा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकला. तर तुम्हीही खात्री पटवण्यासाठी कमेंटमध्ये 2006 असं लिहायला विसरू नका. अंकामध्ये 2006 लिहिला तर आम्हाला कळेल तुम्ही स्वामींचा संदेश शेवटपर्यंत ऐकला. आणि जर ऐकला असाल तरच कमेंट करा. स्वामी बोलतात, आयुष्यात खूप काही तुम्हाला कमवायचं आहे, खूप काही तुम्हाला मिळवायचं आहे, खूप काही तुम्हाला भेटणार सुद्धा आहे. तुमचा विश्वास असू द्या, त्या गोष्टी शक्य आहेत आणि शक्य होतीलच. फक्त एकदा स्वामींचं नामस्मरण करत चला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामींचा संदेश शेवटपर्यंत ऐकला असाल तर कमेंटमध्ये 2006 असं लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.